कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे, कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू रे चरणा संतांच्या अंतकृपादाने कथेचा विस्तार, अंतकृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, बाबा सद्गुरुदास तुका, बाबा सद्गुरुदास तुका. ज्ञानेषु भगवान विष्णुः निवृत्तिर भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताक्षा ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक माझा पायावरी, मस्तक पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक पायावरी. राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतर संतांचा, राहो निरंतर संतांचा, राहो निरंतरी हा मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा. वंदन माझ्या पायावरी, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा, राहो निरंतरी संतांचा. कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबार आहे. प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या एका लीलेवर एक शंका निर्माण झाली वा होते, त्या शंकेचं उत्तर देणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 प्रस्तुत या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो असा की तुमच्या या गावामध्ये गेल्या 30 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि तुमच्या गावावर सर्वतोपरी ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं स्मरण केल्याशिवाय कोणतंही काम आपलं पुढे जाणार नाही आणि सप्ताहाचा तर नक्कीच जाणार नाही. असे आदरणीय पूजनीय ब्रह्ममूर्ती श्री संत दामोदर बाबा खेडगावकर. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल हो, बाबांच्या आशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यांच्याच आशीर्वादाने असल्यामुळे आपण आजही त्यांच्याच पवित्र चरणावर नतमस्तक होऊ आणि आपल्या पुढच्या कार्याला सुरुवात करू. तर गेल्या 30 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थातच 30 वर्षापासून चालू आहे. बाबांचा आशीर्वाद तर आहेच, पण वाघिणीचं दूध टमरेलात नसते बसत. एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यात जर ठेवलं तर ते वाघिणीचं दूध त्या टमरेलाला, त्या भांड्याला भेदून पलीकडे निघून जाते. वाघिणीच्या दुधासाठी फक्त एकच भांड उपयोगी आहे आणि ते म्हणजे सुवर्ण पात्र. वाघीण जरी प्रसन्न झाली पण ते जर दूध तुम्ही स्टीलच्या भांड्यात काढलं राहत नाही, भांड्याला भोग पडून दूध निघून जाते. ॲल्युमिनियम मध्ये काढलं राहत नाही, भांड्याला भोग करून पुढे क्षण दोन क्षण थांबून निघून जाते. आणि जर वाघिणीचं दूध थांबवायचं असेल तर भांड सोन्याचं लागतं. तसं हे कोफरे नावाचं गाव हे सोन्याचं भांड आहे. विढाल 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 हो, दामोदर बाबांसारख्यांचा आशीर्वाद ठेवायचा 30 वर्ष झाले, तो टिकवणे ही साधी गोष्ट नाही. बाबा काय याच गावात आले असतील असं नाही, बऱ्याच गावात गेले असतील. बरेच गावं वाघिणीसारख्या सोन्याच्या भांड्याचंच काम करतात, पण बऱ्याच गावात बाबा गेले असतील. एक वर्ष दुसऱ्या वर्षी झिरो झालं असेल, म्हणजे समजा ते टमरेलं. मग ते स्टीलचे भांडे, जर्मनचे भांडे, ॲल्युमिनियमचे भांडे, तांब्या पितळाचे जर 2-3 वर्ष टिकले असतील तर समजा. पण ज्या अर्थी हे गाव 30 वर्षापर्यंत त्याला इथपर्यंत आणलं, तर अर्थातच नक्कीच हे गाव खूप परमपवित्र आहे. आणि याला इथपर्यंत आणण्यासाठी कारण तुमचे पूर्वज आणि त्या पूर्वजांनी तुमच्या हातात दिलं आणि आज तुम्ही असं भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे साजरं करत आहात. तर गेल्या अनेक दिवसापासून या गावात सेवा देणारे आमचे आदरणीय पूजनीय श्री हरिभक्त परायण माणिक बाबा असतील, संपूर्ण गावकरी, आणि आता पुऱ्या गावाचा तर काही परिचय नसतो, पण अख्ख्या गावाच्या वतीने पुढारपण गावाचं प्रतिनिधित्व करणारे काही मंडळी गावाच्याच वतीने असतात. त्यात आमचे श्री हरिभक्त परायण दासभाऊ सरपंच, तसेच आमचे श्री हरिभक्त परायण भीम पाटील, तसेच श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ ड्रायव्हर. विठ्ठल अशी ही सगळी मंडळी अर्थात संपूर्ण गाव याला आनंदानं या उत्सवाला साजरं करते. म्हणून हा इथपर्यंत आला. आणि अधिक या गावाशी आमचं नाळ जुटण्याचं कारण अधिकही या सगळ्या ज्यांची नावं घेतली मी यांच्यामुळे आमच्या आश्रमात काही या गावातील मंडळी आलेत. श्री हरिभक्त परायण आमचे सौरभ महाराज उर्फ बापू महाराज मासुडे, तसेच श्री हरिभक्त परायण अक्षय महाराज अहिरे, हे गावातले 2. नेमलट अजून गावातले 2 आले आता आहे ना, आमचे राजवीर महाराज आणि वैभव महाराज सोनवणे, दोघं सोनवणे आहेत ना, सोनं हे दोघं याच गावातले नाही, चौघं. आणि मग पंचक्रोशीतले आमचे नितीन महाराज आहेत, उदय महाराज, वैभव महाराज, अशी बरीचशी महाराज मंडळी, आमचे दुर्गेश महाराज, सुमित महाराज, सुमित महाराज. विठ्ठल आमचे तुषार महाराज महाले, ही सगळी महाराज मंडळी आता भरपूर गोतावळा या ठिकाणी जमा झाला. आणि या सगळ्यांमुळे अधिक या गावाशी प्रेम आमचं अशा प्रकारे जुटलं असो. तर अर्थातच आपण किती इथं दुकान मांडलं, काही केलं, तरी हे सगळं ज्यांनी मांडलं ते पूज्य दामोदर बाबा. विढाल संतांच्या संगतीनं, संतांच्या सहवासानं अशी एकही गोष्ट नाही, असं एकही दुःख नाही की जे आपल्याकडे राहत. महाराज म्हणजे तुकोबाराय म्हणतात ना, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, विविध तापाची
झाली बोळ बन झाली बोळ बन झाली बोळ झाली बोळ झाली बोळ गेला जराणा वैष्णवांचे गेला जराणा वैष्णवांचे देखिला चराणा वैष्णवांचे देखिला चराणा वैष्णवांचे मला म्हणला संत दर्शनानं संत सहवासानं त्रिविध तापाची बोळवण होते. बोळवण शब्दाचा अर्थ कळते ना, आदरासहित प्रेमानं काढून देणं. विढल लेकी बाईला जे लावून देतात घरून तिची काय करत असतात, बोळवण करतात. म्हणजे ती प्रेमानं जाते. अर्थातच जिला प्रेमानं काढून दिलं तिचा अपमान जर झाला नाही तर ते गेल्यावरही आपल्यावर प्रेम करते, आठवण ठेवते, आली तरी तकलीफ देत नाही, कारण तिची काय केलेली आहे, बोळवण. तसं त्रिविध तापाची संतांच्या आज्ञेनं बोळवण होते. मग बोळवण केलेली वस्तू आली बी तर ती आदरानं सार केलेली असल्यामुळे पुन्हा तकलीफ नाही देत. म्हणजे पुन्हा जर एखादा ताप आलाही आपल्याजवळ तर तो जास्त पीडा नाही देत. आज आपण या ठिकाणी असं बाबांच्या आशीर्वादाने काल्याच्या सेवेला या ठिकाणी हजर झालेला आहोत. आणि आजचा नियम आहे, हे जी अनुवाद करी निर्मळा काला देऊ करुणी निर्मळा काला देऊ करुणी निर्मळा काला देऊ करुणी निर्मळा काला देऊ. हेचे अनुवाद करीती सकळ करुणी निर्मळ काला सेऊ. आज एंड ऑफ आपल्याला काला सेवन करायचं आहे, पण तो काला सेवन करण्यासाठी ह्याची अनुवाद करीती सकळ हे आजच्या कीर्तनाचं तिकीट आहे. त्याचा अनुवाद करायचा, मग तो कसा करायचा, मनानं करायचा का, मनानच काही कृष्णाच्या कथा उभारायच्या का, मनानच तयार करायच्या का, नाही नाही नाही, मनानं नाही करायचं. मग शास्त्रानं सांगितलेलं करायचं. मग तुम्हाला संस्कृत कळत असेल तर संस्कृतही उपलब्धी भरपूर आहे, मग त्यातल्या कथा कथन करायच्या. तुम्हाला आम्हाला नाही कळत ते संस्कृत वगैरे, संस्कृत वगैरे म्हणायचं, संस्कृत संस्कृत नाही म्हणायचं. आमच्या आश्रमामध्ये एक माऊली आली होती, ती प्रवचन होतं तिचं गावामध्ये, बरेच लोक तिला मानत होते. मग ते गावातले लोक आम्हाला आमची गुरु म्हणून तिला माझ्याकडे घेऊन. आता आपला वारकऱ्याचं काय मान देण्याचं तर काही विषयच येत नाही, आम्ही आदर केला त्यांचा. आता माझं नाव त्या ताईने ऐकलेलं असेल, मग त्या लागल्या बोलायला, महाराज आम्ही काही तुमच्यासारखे विद्वान नाही बुवा,
आम्हाला काही ते संस्कृत येत नाही म्हणे. संस्कृत कशी काय म्हणतो मग म्हणलं माऊली तू त्याला, संस्कृत येत नाही बुवा असं म्हणते. संस्कृत म्हणण्यात ते म्हणजे एखादं अनादर झाला ना तो, गुडा गिडा म्हणजे अनादर झाला, येळ गिळ म्हणजे अनादर झाला. संस्कृत नाही, संस्कृत वगैरे. तर संस्कृत वगैरे जर येत नसेल तर संतांनी वर्णन केलेली आहेत, ज्याला स्मार्त ग्रंथ आपण म्हणूया. मग ते संतांनी जे वर्णन केलेले आहेत भगवंताचं वर्णन, त्याला बालक्रीडा म्हणतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे अभंग संतांनी लिहिलेत. कधी स्वानुभूतीपूर्वक अभंग संरचना केली, कधी अद्वैतपरक अभंग लिहिले, कधी आत्मपरक अभंग लिहिलेत, कधी उपदेशपरक अभंग लिहिलेत, कधी करुणापरक अभंग लिहिलेत, कधी कथापरक अभंग लिहिलेत, कधी विरहणी परक अभंग लिहिलेत, कधी निर्वाण परक अभंग लिहिलेत, कधी कूट अभंग लिहिलेत, तर कधी बाल क्रीडा परक अभंग लिहिलेत. विठाला विठाला विठ्ठल 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग लिहिलेत. बरं का लिहिलेत हे असे अभंग? तर जगामध्ये जो जनसमुदाय आहे हा वेगळ्या वेगळ्या अधिकाराचा आहे. मग कोण कुठं असेल, मग त्याला जो भिडन, जसं कपड्याच्या दुकानात गेलो की सगळ्या मापाचे कपडे असतात. आता जवळजवळ जेवढे कपडे घातले जातात ते यातले 50% वर रेडीमेडच असतात. विढाल हो, 50% वर. मावल्याचे कपडे, पुरीचे लेकराईचे कपडे तर 99% रेडीमेड, आयते ज्याला मराठीत म्हटलं जातं, आयते शिवलेले रेडीमेड ते आणले जातात. ते वेगवेगळ्या मापाचे असतात. का? कारण समाजात लोक असे वेगवेगळ्या मापाचे आहेत ना, म्हणून ते वेगळे वेगळे. तसे अभंग वेगळे वेगळे का? तर वेगळ्या वेगळ्या अधिकाराचे लोक आहेत. कोणी स्नेह अवस्थेमध्ये असतो, कोणी दीप्त अवस्थेमध्ये असतो, कोणी सुदीप्त अवस्थेमध्ये असतो, कोणी रागा अवस्थेमध्ये असतो, कोणी अनुराग अवस्थेमध्ये असतो, कोणी विश्रंभ अवस्थेमध्ये असतो, कोणी सख्य विश्रंभ प्रणयामध्ये राहतो, कोणी मैत्र विश्रंभ प्रणयामध्ये राहतो, कोणी भाव अवस्थेत असतो, कोणी मोदन महाभाव अवस्थेत असतो, कोणी मादन महाभाव अवस्थेत असतो, कोणी शुभेच्छा अवस्थेत असतो, कोणी विचारणा अवस्थेत असतो, पुढची रे, कोणी तनुमानसा अवस्थेत असतो, कोणी पदार्थाभाविनी अवस्थेत असतो, कोणी सत्वापत्ती अवस्थेत असतो, कोणी तुर्यगा अवस्थेत असतो, कोणी मुढा अवस्थेत असतो, कोणी क्षिप्तावस्थेत असतो, कोणी विक्षिप्तावस्थेत असतो, कोणी निरुद्धावस्थेत असतो, कोणी एकाग्रता अवस्थेत असतो. विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज हे तुम्ही काय म्हटलं, ह्या भक्तीच्या अवस्था आहे. या अवस्थेवर कोणी कुठं गाडी निघली डेपोतून आणि ठेप्यावर पोहोचली, पण जेवढे जण गाडीतून उतरतात ते सगळे एका ठिकाणावरून बसेल नसतात. तो काही गरीब रथ नाही, एकाच ठिकाणी घ्यायचे आणि एकाच ठिकाणी उतरवायचे. कोणी धुळ्यात, कोणी निमडाळ, काय तिथं आता गावाचे नावही आठवत नाही, ते बोरीस काही ते लांबकानी, असं. आता जशी आली गाडी समजा, कोणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसलेले असतात. त्याप्रमाणे भक्तीतील हे जेवढे काही भक्त देवापर्यंत पोहोचतात, पण ते सुरुवात कोणाची कुठून तर कोणी कुठून बसलेला असतो. मग कोणी कोणी अशा अवस्थेत आलेला असतो की त्याचा संसार सरलेला असतो. संसाराच्या नावे घालून शून्य किंवा संसाराच्या तापी तापलो मी देवा, या अवस्थेत तो गेलेला आहे. आता त्याला संसार संपला, आता फक्त तो पुढे देवाकडे जायचा प्रयत्न करतो. माग रिटर्न वाल बसवेल. रिटर्न वाल कळते ना तुम्हाला? शेतकरी तर सगळेच आहे. का महाले वकडते ना रिटर्न वाल. समजा जर पाईपलाईन मोठी असली, छोटी असली तर काही विषय नाही. 4-2 किलोमीटर जर पाईपलाईन असली, पाणी चालतं, रिटर्न वाल असतो. जर लाईट गेली, मोटर बंद केली, पाणी रिटर्न यायला लागलं की झपकन झापडी पडते. म्हणजे मागचं पाणी पाईप फुल भरलेला राहतो.
बटन दाबलं की 10 किलोमीटर असते पण 2च मिनिटात पाणी जाते कारण पाईप आधीच भरलेला आहे. असं रिटर्न वाल. तसे काही भक्त अशा अवस्थेत पोहोचलेले असतात की त्याचा रिटर्न वाल असतो म्हणजे ते वापस येतच नाही संसारामध्ये. विठाला विठाला हो. मोटर सुरू करून पाणी बाहेर पडलं तर पडलं, जर नाही सुरू केली तर जाग्यावर शेवाळ लागन पाण्याला, पण पाणी मागे येत नाही. तसं जाग्यावर मरण पण संसारात येणार नाही. रिटर्न वाल लागलेला असतो. मग याला एकच इलाज असतो फक्त, कुठे जायचं? पुढे पुढे पुढे. मग त्याच्या शक्तीनं तर काही पुढे जाता येत नाही. मग तो काय करते? देवाच्या पुढे करुणा भागतो. दार उघड बया, दार उघड बये, दार उघड बया, दार उघड बया. अलक्षपुर निवासिनी दार उघड बये, दार उघड बये. रमाई माता दार उघड बये, रमाई माता दार उघड बये. गड निवासिनी दार उघड बये, निवासिनी दार उघड बये. पंढरपूर निवासिनी दार उघड बये, दार उघड बया, 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 दार उघड बये. दार उघड बया, दार उघड बये. अलक्षपुर निवासिनी दार उघड बये, माहुरगड निवासिनी दार उघड बये. रमाई माता दार उघड बये, कुरमाई माता दार उघड बये. पंढरपूर निवासिनी दार उघड बये, दार उघड बया, दार उघड बये, दार उघड बया, दार उघड बये, दार उघड बया, दार उघड बये. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. यात करुणा भाकली. हे बये आता दार उघड, दार उघड. अनेक जन्म फिरलो, दार उघड म्हणायचा तर अधिकार सोडा, उघड्या दारात घुसायचाही अधिकार नाही. आता हे विठ्ठल मंदिर उघड आहे, एखाद्या म्हशीला म्हणा घुसभर द्या, घुसन काय? बरं एखादीनं केली हिंमत, जर काही समजा देवाच्या पुढे धान बिन लावलेलं दिसलं तिला आणि घुसली म्हैस, तर लोक राहू देतील का तिला? नाही राहू देणार. लोक काड्या आहे ना मारून तिला काढून देतील. पण काहीतरी माझं पूर्वजन्माचं पुण्य, मी अशा ठिकाणी आलो इथं मला दार उघड म्हणण्याचा अधिकार आहे. कोण्या ठिकाणी आलो? नरद्या निधान लागले हाती, नरद्या निधान लागले हाती, हो नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन मनात ते होती, देवाची होईन मनात ते होती, देवाची होईल मनतीत होती, देवाची होईल मनतीत होती. तरी काचचे न धरावे, न धरावे, न धरावे. तरी काचचे न धरावे, न धरावे, न धरावे. तरी काचचे न धरावे, न धरावे, न धरावे. तरी काचची न धरावे, न धरावे, न धरावे. लक्षात 84, लक्षात 84, लक्षात 84, लक्षात 84 ना चुकते फेरा, लक्षात 84 ना चुकते फेरा, लक्षात 84, लक्षात 84, लक्षात 84 ना चुकते फेरा, लक्षात 84 ना चुकते फेरा. लक्ष 84, लक्ष 84, लक्ष 84 ना तुझे फेरा, लक्ष 84 ना तुझे फेरा. लक्ष 84, लक्ष 84, लक्ष 84 ना तुझे फेरा, लक्ष 84 ना तुझे फेरा. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती,
उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होई न म्हणती ते होती, देवाची होई न म्हणती ते होती. नरदेह निदान इतकं छान अशा प्रकारचा ठेवा हाती लागला आणि याचा मी सदुपयोग केला. माझ्या कष्टाने मी रिटर्न वाल बसवला, पण पुढे पायी पाणी जाईना. मग याच्यासाठी वापर करावा लागतो प्रार्थनेचा. हेजदान देगा देवा. किंवा आपण जो आता अभंग बोललो, दारू घडबया दारू घडबये, किंवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना. देवाला प्रार्थना करायची आणि पुढे चालायचं. असे काही अभंग आहेत. म्हणजे या लेवलला भक्त असतात त्यांना ते उपयोगी येतात. कधी कधी कथा परक दत्तात्रेयाचं, एकनाथ महाराजांचं पहा तुम्ही, 64 चरणाचा अभंग आहे, दत्तात्रेयाच्या जन्माचं वर्णन केलेलं. मग या अभंगाला कोणता अभंग म्हणाल? कथा परक, काही करुणा परक. कधी कधी हे संत कूट अभंग लिहितात. मग कूट का? कारण कधी कधी काय होते, गुलाबजाम खाणाऱ्यालाही चटणी खा वाटते. तोंड आमच्या गुरुवर्य वक्ते बाबाच्या भाषेत जर बोलायचं झालं, असं चटणी बिटणी असली, रोज पंक्ता चालू, मग आबा म्हणायचे, ए पुरुषा, जर तुला माती येईल असेल तोंडाले, म्हणजे गुलाबजाम खाऊन जर माती आली शील तर आता काय खायचा? ह्याचा खायचा. मग असे काही कूट अभंग असतात. असं साधं सरळ हे ते असं मजा जरा हे झाली की मग जराशी तोंडाला माती येते. मग माती आली की कूट अभंग. मग घ्या जिरवून विढाल तुकोबारांनी सुद्धा काही कूट अभंग लिहिले. विजू महाराज फुगडी फुग सौती माझे तू, हा गुणी भरले तू. फुगडी फुग सौती माझे तू, हा गुणी भरले तू. तुझ्या ढुंगा तोंडावरी तू, तुझ्या ढुंगा तोंडावरी तू, तुझ्या ढुंगा तोंडावरी तू, तू तू हा फुगाडी फुग सौती माझे तू, फुगाडी फुग सौती माझे तू. हा गुणी भरले तू, हा गुणी भरले तू. तुझ्या ढुंगा तोंडावरी तू, तुझ्या ढुंगा तोंडावरी तू, तुझ्या ढुंगा तोंडावरी तू, तू तू. वा, म्हणजे तुमच्यासारखे असले तर मग वा, नाही तर काय तर मग वाच आहे. विढल पकवाच्या गायक मंडळी, तालधारी मंडळी अर्ध कीर्तन करत असतात. कोणतं कीर्तन किती रंगो, अर्ध श्रेय यायला, आणि कोणतं कीर्तन किती पळो, हा प्रश्नच नाही. अर्ध यायच्याच मस्त की मारा लागते. हा म्हणून मग तुम्ही मग यांना खुश करायचं तर काय करायला लागते, यांना टाइम सांभाळावं लागते. बाकीचं भागलं सर गेलं नाल्यात गेलं. ती सवत म्हणते फुगडी कुकुट भंगा. तुझ्या ढुंगा तोंडावरी थू 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 3 वेळेस. मग काय 3 वेळेस? त्याचे काही कारण असेल. आता आपल्याला चिंतनाला वेळ नाही एवढा, पण ते पकवाजानं थुकून दाखव. बरोबर, थू थू थू. आपण असं करा, म्हणजे असं हिशोबानं थुका. ते पकवाजे असे पच पच थुकत येत काही, असं कसं तरीच करून टाकत. विढाला विढाला हे कूट अभंग आहेत. हेही लिहिले, अशी रचना केली काही, आणि काही काही बालक्रीडा परक अभंग लिहिले. त्यातलं हे प्रकार आहे. आज आपण जे ध्रुवपद म्हटलं अभंगाला, जागं असेल तर कळल तुम्हाला. माझी वाणी तुझे, 100-200 अभंगांना एकच ध्रुवपद आहे, माझी वाणी तुझे. याचाच अर्थ हा अभंग कोण्या प्रकरणातला आहे? मग बालक्रीडा परक. विढाला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माणूस, एका संतांनी नाही, अनेक संतांनी बाळक्रीडा लिहिल्या. एकनाथ महाराजांचं प्रकरण सुद्धा खूप मोठं आहे.
गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी भोवत्या वेष्टीत भैसल्यामध्ये गवळणी सावळा सुकुमार मध्ये बैसला सुकुमार चिमणा पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा गळा वय जयंती माळा घव खवीत गण सावळा पाहि नंदरानी पाहि नंदरानी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी हे नाच रे तू कृष्णा माझा बाहू नयनी नाच रे तू कृष्णा माझा बाहू नयनी नाच तो सावळा सुकुमार निमासुर वदन हा नाच तो सावळा सुकुमार निमासुर वदन वाळे घोड घागरियांचा सनत्कार पूर्ण आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी फुले मदन हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे सुस्वरे गाती वाके नुपुरे ढाळा देती पाती गवळणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा माझा बाहू नयनी नाच रे तू कृष्णा माझा बाहू नयनी हे नामदेव महाराजांची बालक्रीडा आहे गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी अख्ख्या गोकुळाला हा लाघव लीला दाखवतो गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी माझा लाघव काय असा कुठं कोपऱ्याला जाऊन थोडी दाखवणार आहे लोकांमध्ये गोपींमध्ये दाखवतं मग गोपी कशा उभ्या राहणार आहेत त्याला होवत्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी चिमणा पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा चिमणा पितांबर पिवळा गळा वय जयंती माळा घव खवीत घन सावळा पाहि नंदराणी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच तो सावळा सुकुमार निमासुर वदन वाळे घोड घागरी यांचा झनत्कार पूर्ण आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी फुले मदन हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे सुस्वरे गाती वाक्य नुपुरे ढाळा देती पाती गवळणी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी सगळ्या गोपिका त्याला घेरात होत्या आणि घेरून अशा मध्यंतरी ठेवून म्हणायच्या नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी मग महाराज आता त्याच्या तारा काही एकाशी जुटेल आहेत काय आता मी आहे आता मी जर हा हात हलवला तर या हाताची तार या शर्टाशी जुटलेली आहे हात हलला की शर्ट हललं माझा पाय हलवला तर पायाची तार धोतराशी जुटलेली आहे पाय हलला की धोतर हललं मग याच्या तारा कोणाशी जुटलेल्या आहेत बापा अख्ख्या विश्वाशी जुटलेल्या आहेत हा परमात्मा जगजेठी आहे जगजेठीचा अर्थ करतो का तुम्हाला पूर्वीचं आहे ती पद्धत आता अलीकडे सगळं गेलं उडून जेठा घालून बसत होते मला कळते का तेव्हा उपर नाही मोठ्या संघ राहिलं की हे कळत असत गबळ संघ राहिलं की काहीच मिळत नसत किती चाला भरा भरण दोन्ही पाय बरा कापूस केवढ्या चिकट केवढ्या कोणी पुसत नाही ह्या गोष्टी कळत नाहीत मग माणसं इकडे याला म्हणतात जेठा घालणं विठाला जेठा घालून
परमात्म्यानं अख्ख्या जगाला जठा घातलेला आहे. म्हणून त्याला जसं कोणी घराला जठा घातला तर घर जठा म्हणायचं, हे की. एखाद्या खोलीला घातलेलं खोली जठा म्हणायचं. यानं कोणाला जठा घातलाय? अख्ख्या जगाला. म्हणून या परमात्म्याला जगजेठी म्हणतात. हा जगजेठी आहे. मग याचे कनेक्शन कोणाकोणाशी जुटलेले आहेत? सगळ्याशी जुटलेले आहेत, सगळ्यांशी आहे. मग आता नाचतो सुकुमार सावळा निमासूर वदन, हा परमात्मा नाचायला लागला की मग कोण कोण नाचणार आहे? अख्खं जग नाचतं महाराज, अख्खं जग नाचतं. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल पुंडली हरी विठ्ठल ज्ञानदेव आदि शक्ती गोपाल कृष्ण भगवान की जय. हो, असे बालक्रीडा. हे नाथ महाराजांचं प्रकरण झालं, नामदेव महाराजांचं प्रकरण. त्यांनी सुद्धा बालक्रीडा लिहिली. अगदी जनाबाईनं आज रस्त्याने येता येता आम्ही जनाबाईची बालक्रीडेची अभंग म्हटला गाडीमध्ये बसल्या बसल्या. जनाबाईंनी सुद्धा काय लिहिली? बालक्रीडा लिहिली, रचली लिहिली म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून ते निघाली. त्या कुठं करणाऱ्या? सगळं करणारा कोण होता? परमात्मा होता. तर असं वेगवेगळे. मग तुकोबाराय सुद्धा मागे नाही राहिले, यांनी बालक्रीडा लिहिल्यात. असो काय, कोणत्या कोणत्या लिहिल्यात? बालक्रीडा म्हणजे काय? त्यानं केलेल्या क्रीडा. बरं, मग तुम्ही सगळ्याच सांगा ना आज आम्हाला. असं नसतं न चाललं. आजारी पडला, मेडिकल मध्ये गेला म्हणजे अख्खं मेडिकल घरी घेऊन येत असतो का? मग त्याला जो आजार झालेला आहे ते, समजा जर डोळा दुखत असेल तर डोळ्याची, कान ठणकत असेल तर कानाची, मुळव्याध झाली असेल तर, भगंदर झाला असेल तर, काय भारी भारी नाव घेऊन राहिलो कोणी. जो आजार झाला असेल त्या आजाराच्या घेतल्या जातात. आजचा नियम आहे, आज असं कोणतंही नाही सांगावं लागत. आज फक्त जे भगवंतानं गोकुळात केलं, ये दशे चरित्रे केली नारायणे. कधी कधी रांगता गोधनी चारता. हे रांगताना कोणती केली? रांगत रंगनी लोणी रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी धावणी धरती गवळणी धावणी धरती गवळणी धावणी धरती गवळणी धावणी धरती गवळणी मान्यती चरणी देती गाराणी. मानती करणी देती गाराणी मान्यती चरणी देती गाराणी. मानती करणी देती गाराणी यशोदे साधने यशोदे साधने यशोदे साधने यशोदे साधने दधिवृत भक्षुन तमाळ निळे नवलखेले साधने. कृष्ण आडवा आडवा परतुली माझे डाळे. कृष्ण आडवा आडवा परतुली माझे डावा. कृष्ण आडवा आडवा परतुली माझे डावा. कृष्ण आडवा आडवा परतुली माझे डावा. रांगत रंगनी रांगत रंगणी चोरीत लोणी. काय पुढे? धरुणी धावूनी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी. यशोदे साधनी दधिवृत भक्षुण तमाळ निळे दधिवृत भक्षुण तमाळ निळे नवल केले साधनी. कृष्ण आळवा आळवा भरतली माझे डावा. कृष्ण आळवा आळवा भरतली माझे डावा. रांगत रंगणी चोरीत लोणी आणि मग धावणी धरती गवळणी. याला गवळणी धरत होत्या, पकडत होत्या. हाही काही लय प्रकार खोडीचा होता. आता जास्त काही काही गोष्टी कीर्तन मर्यादेला, वयो मर्यादेला सांगता येत नाही, पण खूप हा भयंकर आणि बिभत्स अशा प्रकारच्या लीला करत होता महाराज. काही काही लीला अशा होत्या की ज्या बऱ्या होत्या, एकमेकाला एकमेक सांगू शकत होतं, कोणी कोणाशी बोलू शकत होतं.
अशा काही वयोमर्यादेनुसार सांगता येत नाहीत. आमचे गुरुवारी बघते बाबा काल्याचं कीर्तन म्हणलं की असे लीला सांगायचे की बस ते कीर्तन एक आमच्या आबाची लीला व्हायची. विठाल विठाल मावल्याईनं तोंडाला पदर लावला खाले मान घातली की कीर्तन झाल्यावरच वर काढायचं. अशा लीला सगळ्या कुठून पोत्यातून काढत मारून महाराज इतके काय विद्वान विद्वान असतात. त्यांचं ऐकून आम्हाला येतात, आम्हाला काही बाकीचं माहित नाही. पण मात्र ते वयोमर्यादेनं आपल्याला त्याही अशा प्रकारे बोलता येत नाही. पण ज्या बोलता येतात त्या अनेक भगवंत लीला करत होते. कोणत्या कोणत्या लीला करत होते? वृक्ष ऐतकार पाठ, निलयन, मर्कटोत्प्लवन, ह्या लीला आहेत भगवंताच्या. अहमहमिक स्पर्श, भ्रमादिलंघन, गर्तादिलंघन, लतोद्वाह, विटा, कणक, विवाह, ब्रह्मामोहन, इंद्रामोहन आणि रास. वृक्ष, निलयन, मर्कटोत्प्लवन, अहमहमिक स्पर्श, भ्रमण, गर्तादिलंघन, बिल्वादी प्रक्षेपण, स्पर्शत्व, नेत्रबंध, स्वेदांदोलेखन, रूप, हरिणा, छालिक्य, नियुद्ध, अक्ष, मृगया, छालभंजिका, लतोद्वाह, विटा, कणक, विवाह, ब्रह्मामोहन, इंद्रामोहन आणि रास. विढाला विढाला अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करायच्या. यातली एक लीला आहे इंद्रामोहन. इंद्रामोहन, इंद्रमोहन म्हणजे काय महाराज? इंद्राला फसवलं. मोहन म्हणजे फसवणं, त्याला मोहित करणं. कोणती आहे ही लीला? जास्त विस्तारानं न सांगता 15-20 मिनिट उरले आपल्याजवळ. ती लीला अशी आहे पहा की वर्षाला गोवर्धनाची माफ करा इंद्राची पूजा करत असत. कुठं? गोकुळामध्ये 14 गावा मिळून ती पूजा करायची. किती गावा मिळून करत होते? 14 गावं मिळून. अर्थातच मग 14 गावाची मुखिया एकत्र होत. जसं गावाचा सप्ताह असला तर गावातली मुख्य माणसं एकत्र होतात. मग जर तो 14 गावाचा सप्ताह आहे, यज्ञ आहे, तर किती गावातले लोक एकत्र येतील माणिक बाबा? 14 गावातले लोक एकत्र येणार. भगवान श्रीकृष्णाच्या दारामध्ये सगळे आले. त्या काळामध्ये मंडळी नीट आहे का, नंद बाबाचं घर हे 8 मजली होतं. किती मजली? 8 मजली. आज आपल्या खेड्यापाड्यातही अजून 8 मजली झालं नाही, थोडे शहराईनं झाले. तुमचे धुळ्यात 8 मजली आहे की नाही मला माहित नाही, जसं आहे जास्तही असेल कदाचित. तसे 8 मजली त्या काळात नंद बाबाचं घर. मग आता ज्याचं घर 8 मजली आहे त्याच्या घराच्या समोर का असं लगेच पटांगण उतरला खाली केलं की गल्ली थोडी लागणार आहे. मग त्याच्या पुढे महाराज महामंडप, ज्याला आजच्या भाषेमध्ये हॉल म्हणतात. काय म्हणतात? हॉल. तसे 90 महामंडप होते. किती महामंडप होते मंडळी? 90. प्रत्येक महामंडपाला वेगळं वेगळं नाव होतं त्या हॉलला. तर एका महामंडपाचं नाव होतं आमोदवर्धन. प्रत्येकाचे वेगळे वेगळे नाव. एखाद्या वेळेस बघूया आपण, करू चिंतन त्याचं. पण आताच माझ्या एकच ध्यानात आहे, आमोदवर्धन. आणि या आमोदवर्धन नावाच्या महामंडपामध्ये पतीची दाढी आणि त्या बाईची वेणी याची जी गाठ पाडली होती ना, ते गाठ सोडायचा कार्यक्रम आमोदवर्धनात झाला होता. विढाला विढाला वर्णन करतात ना नाथ महाराजांना. काय पतीची दाढी माझी काय काय रे प्रमाण? असं असते का सुरुवात? काय विठ्ठल विठ्ठल हो. तिसरी आली धावुनी, याने गे बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी. कान्हया कान्होबा काय ध्रुवपद? नाही नाही, ध्रुवपद काय रे? विठ्ठला विठ्ठला हो. आमच्या पोरांच्या कानावरून हे नेहमी जात राहतं. आमचं दुसरं काही धंदाच नसतो. आम्हाला उठल्यापासून झोपोस्तोवर फक्त अभ्यास. हो. तर तिसरी आली धावुनी, म्हणे की बाई याने काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देऊनी. गाठ बाई कोणाची सुटेना, यशोदे बाळ तुझा काना. कोठवर सोसू धिंगाणा.
यशोदे हा तुझा बाळ खूप धिंगाणा करतो, हे गाठ बांधली यानं. ते गाठ सोडायचा कार्यक्रम जिथं झाला, ते 8 मजली घर, त्या घराच्या पुढे 90 महामंडप, त्या 90 महामंडपापैकी एक आमोदवर्धन नावाचा महामंडप, आणि त्या आमोदवर्धन नावाच्या महामंडपामध्ये भगवंतानं फक्त त्या गाठीकडे पाहिलं, गाठ सुटून गेली. मग अशा अनेक महामंडपापैकी आता त्याचं नाव मला माहित नाही, त्या आमोदवर्धनाच्या जवळचाच एक महामंडप, त्यामध्ये 14 गावाच्या लोकांची मीटिंग भरली. किती गावाच्या लोकांची? 14 गावाच्या लोकांची. म्हणजे त्या गावातले मुख्य 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 एका एका गावातले 4 4 5 5 10 10 जण समजा, असे एकच पार्टी असेल तर 2 4 जण. जर गावात जर 2 पार्ट्या असतील तर एका पार्टीचे 4 4 दुनी 8. समजा एका गावात जर 3 पार्ट्या असतील तर मग 4 त्रिक 12. मग एखाद्या गावात समजा 4 पार्ट्या असतील तर मग त्या गावातले किती हो भाऊसाहेब महाराज? किती? हे तर काहीच लक्ष नाही, ते त्याच्या गावात पार्ट्या नाहीत वाटते. तर 4 चुक 16. आणि एका गावात जर विजय महाराज समजा 5 पार्ट्या आहेत तर मग किती? 20. एखाद्या गावात 6 पार्ट्या आहेत तर मग इतक्या पार्ट्या असतात का? पहिले एकाच पार्टीचं गाव असे, आता 2 2 3 3 4 ज्यादा सप्तेत पार्ट्या घुसल्या. विढाला 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 सगळ्या डंग डंग करत यमाच्या दासा ठोकल ना भाऊ. बाबा परमार्थात आणलं हे बरं. यमाला लेखाला मारायची एक स्टाईल नाही आपल्याजवळ. एखादा धरला ठेव धरला की ठेव, तसं नाही. मारी ती सोडी ती सोडी ती. झोडी तिचा अर्थ कळते का तुम्हाला? मारी ती म्हणजे मारणं, आणि ठोकणं म्हणजे तसं मारणं. आणि झोडणं कळते का तुम्हाला कशाला म्हणतात? समजा असं हे धरलं, याला मी मारलं, याला ठोकलं, पण याला हातात धरून हे खाली मारलं, याला म्हणतात झोडलं. पूर्वी, आता अलीकडे नाही प्रकार का तुमच्याकडे असेल, तूर पहिले आणायचे गावामध्ये असं खळं मांडत, आणि मग काही काही लोक तूर ठोकत आणि काही काही तूर झोडत. तुमच्याकडे आहेत का? थ्रेचर मध्येच काढतात, मशीन मध्येच काढतात. आता सगळीकडे मशीन मध्ये काढतात, पण मला कळते आम्ही 4 आणे 8 आणे पेंडीनं ते झोडायला जात होतो. मग त्याशी ठोकणं एक प्रकार, आणि दुसरा प्रकार काय? पेंडी हातात धरायची घुमून टाकायची. तर याला ठोकणं नाही म्हणत, याला झोडणं म्हणतात. हा यम असा आहे, ठोकून थकला की झोडतो, तोडतो, कापतो, मारतो. कोणाला? पार्ट्या करणाऱ्या. कोणाला? पार्ट्या करणाऱ्याला. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, पार्ट्या करणारा जर महाराज असला तर त्याला जास्तच मारतो. हा, माळ गळ्यात घालून जर पार्ट्या करत असेल ना, ते पार्ट्या करू करू हाणतात त्याला. विठाला 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 विठाला. साधूला दंड सामान्य माणसापेक्षा जास्तच असतो. आता विषय आला म्हणून बोलून जातो तुमच्याशी. विषय आला म्हणून बोलणं याचा अर्थ काय तुम्हाला? नाही कळालं? कळालं तर बरं आहे बा. महाराज कळालं तुम्हाला? विषय आला म्हणून बोलतो याचा अर्थ काय? टिपणात नसणं. पण इतके काही काही लोक पराक्रमी असतात, हे बी टिपणात असते. एक जण बोलत होता आमच्या गावामध्ये, अलीकडे काय प्रकार निघाला म्हणे, लोक टिपणं करू करू कीर्तन करतात. मी म्हणलं हा तर काल लोक ढोरं वय, मग हा कसा काय असं बोलून राहिला. पण नंतर कळालं की हेही त्याच्या टिपणातच. विठाला विठाला विठाला. तर असं वर्णन येते शास्त्रामध्ये. एखादा जर व्यभिचारी माणूस आहे, सामान्य संसारिक आहे, व्यभिचारामध्ये पकडला गेला, तर त्यातून निर्माण होणारं जे पाप आहे, शास्त्र म्हणते 3 हिस्से. म्हणजे 75 ब्राह्मण मारण्याचं पाप पुरुषाला लागते, पण 25 ब्राह्मण मारण्याचं पाप त्या स्त्रीला लागते. हे कोणाला झालं? सामान्य. मग याचं काय करावं बुवा? वधस्तस्य, त्याचा काय करून टाका? वध करा, कडेलोट करा, मान कापा, लोकांमध्ये आणून असं करा. पण एखादा साधू जर पकडल्या गेला अशा धंद्यामध्ये, तर मग वधस्तस्य नाही, नुसतं लिंगम छित्वा वधस्तस्य. त्याचं प्रथम लिंग कापावं आणि मग मान कापावी. म्हणजे सामान्य माणसापेक्षा साधूला जो दंड असतो तो जास्त असतो. विढाला विढाला बोला ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता
वदस्तस्य. त्यामुळे पार्ट्या करणारा जर साधू असेल तर मग त्याला मात्र जास्त पाप लागून. कसे संत होते हो महाराज. एका गावाला एका ठिकाणी अन्न द्या महाराज सोडून अनेक गावाला एका ठिकाणी आणत. आदरणीय पूजनीय ज्या दामोदर बाबांच्या पंखाखाली बसून आपण परमार्थ करतो त्यानं गावात पार्ट्या केल्या अनेक गावात. आम्हाला दासभाऊ सांगतात बाबा बाबाने बोलावलं की पहिले टू व्हीलर त्याच्या कोणत्या गाडीचे नाव सांगलं देईल. बाबाने बोलावलं की चालले या गावून त्या गावाला आणि त्या गावून 10-10 20-20 किलोमीटर ढक 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 जात राहायचं. मग आता यांना त्या गावाचं काय घेणं नव्हतं पण या गावातला माणूस त्या गावाशी जोडला हे साधूचं काम. आणि आताचे साधू या गल्लीतला त्या गल्लीतही येऊ नाही देत. यायचा सप्ताह वेगळा यायचा सप्ताह वेगळा. मग दोन्ही सप्त्याचा मुखी हाच पण मग करतो दोन कोण भाऊ. म्हणजे 8-16 महाराज लोक पोचल्या जातात म्हणतो. 8-16 महाराज लोकांना निमंत्रण दिले जातात. परमार्थ त्यांच्याकडून करून घेतला जातो. परमार्थ वाढतो वाढतो कशाचा वाढतो त्या सप्त्यात चुरस लागते. याचा मोठा की आपला मोठा. विढाला विढाला मी तर भगवंताला प्रार्थना करत असतो महाराज जास्त मोठे सत्य होणं चांगलंच. का नाही बरं. कारण मी केलेलं एक मोठ्या सत्याचं लक्षण आहे. जर चूक असलं तर मला समजून सांगा की मी माझ्या पदरात घेऊन चालला. मोठा सप्ताह कशाला म्हणतात की जिथं सगळेच येड्यात येडे महाराज लोक बोलवायचे. जो जन्मल्यापासून मर्याद लोक एखादा भंगार कीर्तन करते त्याला बोलवायचं. याला म्हणतात मोठा सप्ताह. शिकेल सवरेल लोकांच्या पदरात काही पडू देणाऱ्या गोष्टी न सांगणार नाही. वेगवेगळे विषय बोलणार नाही. लोकांपर्यंत अरे ज्ञानाची तर गरजच नाही ना भाऊ. रंगलं पाहिजे रंगलं फक्त. समाज असतो महाराज समोर लाख लाख लोक स्टेजवर येड उभं करतात. येड स्वरज्ञान असलेलं एवढं तेवढं काहीतरी म्हणणार एवढा मोठा समाज पुढे आला आणि यांच्या समोर जर खास शास्त्र चर्चा झाली तर या समाजाला ज्ञान नाही होणार. पण मग ते ज्ञानी जर लोक झाले तर मग आपल्या कामात नाही पडतील. म्हणून येडेचे येडेच ठेवायचे. महाराज असा गोफन गोटा बोलावतात महाराज अवघड काम. आम्हाला फोन येतात महाराष्ट्रातून खूप मोठमोठे महाराज लोकांचे. बाबा या अभंगाचा अर्थ काय. एकानं काय विचारलं होतं मला आता काही दिवसाच्या आधीची गोष्ट. नवरा अभंग काहीतरी विचारला अर्थ. म्हणे बाबा तुमच्याकडून ऐकलं की मग टेन्शन नाही राहत म्हणे. कोणी स्टेजवर बोलायला मोठालं. मी लगेच पाहिलं 4-2 दिवसानं तो लाईव्ह होता त्याच्यावर. मीनं सांगितलेल्या अभंगावरच चिंतन केलं गड्यानं. समाज पुढे अख्खं पोफर भरून त्या जवळ काय सैताळ्यात लोक घुसलेले. आणि ह्यो काही मीनं सांगितलं काय ह्यो तिसरं झाली. मी शिकवलं काय त्याला. तो कीर्तनात बोलून काय राहिला. लोक बसलेले लोक बाबा बाबा बाबा. लोकांना कळतच नाही मंडळी. कळतं ते आमच्या सारख्यांना जे नियोजक असतात सप्ताहाचे. ते जर काय हुकले की आमच्या गुरुवर भक्त बाबाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर कावळा केला कारभारीन गु आणला दरबारी. विठाल विठाल मला कोफऱ्याचा आनंद वाटतो महाराज की कोफरं अजून वाया गेलं नाही. आणि दामोदर बाबाच्या संगतीत असल्यामुळे पुढे बी काही वाया जाणार नाही अशी आशा आहे. फक्त एक त्या पत्रिकेत पाहिलं मी विनोदाचार्य लिहिलेलं आहे. ते विनोदाचार्य आहेत नाही मला काही घेणं नाही त्याच्याशी. पण ते पत्रिकेत नका लिहत जाऊ. कीर्तनकाराची पदवी आहे का भाऊ ते विनोदाचार्य. सांगा बा कीर्तनकाराला वैराग्यमूर्ती असं काही पद पाहिजे. वेदांताचार्य ठीक आहे. असे काही ज्ञानाच्या संबंधातले. विनोदाचार्य या शब्दाचा अर्थ सरळ सरळ होते की हे काही धळ नाही आता म्हणजे परमार्थाच्या विरोधात आहे असं त्याचा अर्थ होतो. महाराज कसं आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही बोलवत असाल ज्याला आवडते तो बोलवा तुम्ही. पण त्यात लिहू नका तसं. आमचे तुकोबार आहे तर मी माफी मागून बोलेल तुम्हाला. कधी कधी महाराज असं आम्हाला माफी मागून म्हणायला लागते. आमची पोरं आमचा किशोर असा बोलत राहते त्याला कुठून बिचारायला हिंमत येते कुठून नाही. विढल विढल तुम्हाला थोडं एका प्रमाणातून ज्ञापकत्व सांगतो. तुकोबाराय म्हणतात जे भगवत चिंतन करतात ते पैलवान आहेत समर्थ आहे. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. हरीचे पवाडे. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. समर्थ ते
ते जे हरीचे पवाडे गाती. काय झाला अर्थ याचा? तिनेकरी सांगा की. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. हरीचे पवाडे जे गाती ते समर्थ. म्हणजे हरीचे पवाडे गाणारा कोण आहे? समर्थ. हरीचं चिंतन करणारा कोण आहे? मर्द. हरीचे पवाडे गाणारा कोण आहे? पुरुष. हरीचं चिंतन करणारा कोण आहे? पुरुषार्थवान. तो मर्द आहे. आणि जो हरीचे पवाडे गात नाही मग तो कोण आहे? विनेकऱ्याकडे कर रे. हरीचे पवाडे जो गात नाही तो कोण आहे? मग हरीचे पवाडे गातो तू कोबर आहे म्हणतात तो आहे मर्द. हरीचे पवाडे गाणारा कोण? मर्द. मग हरीचे पवाडे न गाणारा कोण? जय हो ना मर्द. हा विठाला 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 विठाला. मला ना दुसऱ्याच्या काळीनं घ्याव सरप मारून पण ते काही बोलीनात. हरीचे पवाडे गाणारा मर्द मग न गाणारा ना मर्द. मग ना मर्दाला गावरान भाषेत काय म्हणतात? ना मर्दाला गावरान भाषेत काय म्हणतात? सरळ सरळ बोली राहिला मी. हा याच्यात काय असं की जे समजत नाही सांगा. असं जो हरीचे पवाडे गात नाही तो ना मर्द. हरीचे पवाडे गात नाही तो तुमने कैसे पहचाना. म्हणून विनोदाचार्य असला की तुम्ही तुमच्या हातानं फोडायचं ते आणि त्यात गांडू लिहायचं. तर मी नाही म्हणत असं तुकोबर आहे म्हणून राहिले. समर्थ ते गाती हरीचे पवाडे येरते बापुडे राव राणे विठाला 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 विठाला. हो तर मीटिंग भरलेली सांगून राहिलो तुम्हाला. 14 गावं 14 गावाचे मुखिये. मग एखाद्या गावात एकच पार्टी असेल तर 4 आले. 2 पार्टी असतील तर इथून विषय आपला लांबला. सगळेजण एका मंडपामध्ये जमा झाले. आणि नीट आहे का मंडळी? 14 गावाचा कार्यक्रम आहे. किती गावाचा? 14 गावाचा कार्यक्रम आहे. उद्या मीटिंग भरली आज. निर्णय शक्ती काय दांडगी असं. कार्यक्रम 14 गावाचा आणि मीटिंग कधी भरली? आज. आणि आपल्या महाराज आता पोखऱ्याचीच आमची तारीख कधी गेलाय 2025 असं लागून नेमकं शक्ती सुरू झालं होतं. तो आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे 1-1 वर्षाच्या आधी नियोजन करावे लागतात. या ना झालं विठाला 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 विठाला. बोला समर्थचे गाती हरीचे पवाडे. 14 गावाचा सप्ताह 14 गावाचा कार्यक्रम. मीटिंग भरली आज आणि आपला एका गावाचा कार्यक्रम असते आणि मीटिंग भरते 2-2 वर्षाच्या आधी 1-1 वर्षाच्या आधी. याचा अर्थ निर्णय शक्ती नाही. या काळातली निर्णय शक्ती बघा. 14 गावाचा कार्यक्रम मीटिंग आदल्या दिवशी काय मानावं लागेल मला. आदल्या दिवशी 14 गावातले लोक एका मंडपात जमा झाले आणि भगवान श्रीकृष्ण हे आले गायाचा रूप महाराज. त्यानं पाहिलं सगळे एकाच ठिकाणी बसले. कोणी पोरगा पाया गेला त्याचा आजा दिशे पंजा दिशे. पूर्वी खूप जगायचे लोक महाराज. कोणाचा बाप दिशे कोणाचा काका दिशे कोणाचा नाना तात्या दादा सगळे लहान लहान लेकरं ते गायचा बरोबर 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 गेले आणि आपल्या आपल्या आज्याच्या मांडीवर बसले. बसल्या बसल्या कोणी मिशी वळ नाकात लहान लेकरं ते हे तुला काय सगळे मिटिंगच हिचकून टाकली. जा रे बाहेर जा. पोराला तर जा नाही बाबा बसतो आम्ही इथं. लगेच आपल्या आपल्या खिशामध्ये हात घातले. चॉकलेटा काढल्या. आता रे पोराच्या हातामध्ये दिल्या. काही काही पोराला चॉकलेट भेटली विषय संपला. ती जायला लागले महाराज. भगवान श्रीकृष्ण नाही थांबा. चॉकलेट भेटल्यावर पोरं काय राहते पोरं गेले निघून. पण कृष्णा काही जाग्यावरून आला ना. नंद बाबा कृष्णाला म्हणतात बाहेर जा. पण कृष्ण काही जाग्यावरून हालत नाही आणि भगवान श्रीकृष्ण हालत नाही. मग नंद बाबाला वाटलं असं काय बघ. अरे जाय कृष्णा तुला काय घेणं देणं आहे. हे मोठ्या माणसांची मीटिंग आहे असं म्हणता बरोबर भगवान श्रीकृष्णाच्या मुखातले शब्द निघाले. बाबा
उदासीनो अरिवदवर्जः. जे आई वडील मुलाला आपल्या लेकराला परमार्थ व प्रपंचापासून उदास ठेवतात ते मायबाप त्या लेकराचे वैरी आहे. उदासीनो अरिवदवर्जः. म्हणून नीट आहे का मंडळी, तुमचं लेकरू अगदी छोटंसं 1.5-2 वर्षाचंही असलं तरी त्याला कधी तुम्ही घरात तुमचं व्यवहार प्रपंचातलं बोलत असताना त्याला काढून द्यायचं नाही. आणि आपल्याला ती सवय असते, बोलत बसले की पहिल्यांदा लेकरा खेळ जाय बाहेर, त्याच्या हातामध्ये ते भूत देऊन टाकतात मोबाईलचा, ते घेऊन बसत बसत बटणं दाबीत. असं कधीच झालं नाही. तुम्ही मोठमोठ्या शाळेत लेकरायला टाकता आणि घरात मात्र त्यांना घेत नाही. या मिटिंगाईमध्ये तुमचं पोरगं बनूच शकत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी नाना वयाच्या 13व्या वर्षी 600 एकर जमीन सांभाळली. कितव्या वर्षी? वयाच्या 13व्या वर्षी. कारण आता 20 वर्षाचं पोरगं बापाला चड्डी आणायला सांगतं, हॅलो पप्पा अंडरपॅन्ट घेऊन ये. पोरगं किती वर्षाचं? 30 वर्षाचं टोंगडं. काही काही तर 25 वर्षाचं झालं तरी बापाला चड्ड्या सांगत. आणि तिथं 13 वर्षाचं पोरगं अख्खी प्रॉपर्टी सांभाळून राहिलं. का सांभाळली शिक बरं? सांभाळता कशी काय आली त्याला? याचाच अर्थ मायबापाने शिकवलं. तुम्हाला सांगू का, शिकवाच लागत नाही लेकराला, तरी लेकरं आपोआप शिकतात. विढल 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 तुम्ही त्या वलयात ठेवा त्यांना. जर तुम्ही काढून देत राहिले तर मग नाही जमणार म्हणतात. आमचा एक अनुभव, आता आमची ही पूर्वी पहिल्या वर्गात होती, श्री पहिल्या वर्गात होती आणि मला फोन आला, ती खेळून राहिली. मला फोन आला एका भागातला, महाराज तुमचा आश्रम इकडे आणा, आम्ही तुम्हाला हे देतो, पैसा देतो, एवढे हे देतो, गाडी देतो. बोलून राहिलं माझ्याशी. म्हणलं कडे आता काही जागा सोडायचं काही वय नाही राहिलं, 30-25च्या वयात असतं तर सोडा, आता तुम्ही एवढं दुकान घेऊन जायचं. तो असं बोलून राहिला माझ्याशी. खाट होती, खाटीला आमचं हे शेल्फ गुतलं, तर दिशी फाटलं. गोष्टी कशाच्या चालू होत्या आज भाऊ? पैशाच्या. आता पैशाच्या गोष्टी चालून खिसा फाटला. आता ज्याची गोष्ट चालू ते फाटलं म्हणल्यावर काय वाटत? अपशकुनच झाला की नाही. मग माझा एकदम मूड गेला आणि मी एकदम नर्वस झालो. माझा चेहरा पडला. त्या पुरीच्या लगेच लक्षात आलं, एका सेकंदात ती लगेच पडत तिच्या आईजवळ गेली होती. आई बाबा लई नाराज झाले. तिची म्हणते काय झाले? असं असं झालं म्हणे, पैशाच्या गोष्टी खिसा फाटला, बाबा नाराज झाले. तिची म्हणते मग खुश कर बाबाला, बघ कसं करायचं ते. आली माया मला, बाबा काय झालं? जाऊ दे, तुला आधीला काय सांगू की अपशकून आणि शुभशकून? म्हटलं काही नाही. नाही नाही सांगा म्हणे काय झालं? म्हटलं नाही काही नाही झालं. खिसा फाटला आणि तुम्हाला अपशकून वाटून राहिला. म्हटलं हो. त्याचा अर्थ तुम्हाला कळाला का? म्हणे याचा काय अर्थ कळाला म्हणून तर नाराज झालो. कळाला म्हणून तर नाराज झालो. त्याचा अर्थ असा होते की आपल्याजवळ एवढे पैसे येतील, एवढे पैसे येतील, एवढे पैसे येतील की त्या पैशाच्या ओझ्यानं खिसा फाट. पुरी माझ्या दुखत गेलं सगळं काय. मी एकदम हसायला लागलो. एवढीची पोरगी मला सांगायला लागली. म्हणलं म्हणजे का बरं आलं तिला? आम्ही कधीच आमच्या लेकराला म्हणत नाही होय तिकडे आणि जाय तिकडे. विढाल विढाल हो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा उदासीनो अरिवदवर्जः. जे मायबाप लेकराला काढून देतात ते वैरी आहेत, वैरी. तुम्ही जर तुमच्या शेताच्या गोष्टी करत असाल ना मंडळी, लेकराला काढून नका देऊ. काय पेरायचं, काय पिकवायचं, काय फवारायचं, कुठले मजूर सांगायचे, लेकराही देखत बोला. महाराज तुमचं पोरग तुमच्या हातातला व्यवहार कधी घेईल हे तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही पोरायला काढून देता, मग कसं काय येईल त्यांना? माझा ऐका, एवढा प्रयोग करून पहा तुम्ही. लेकरांना ठेवत राहा तुमच्या जवळ, आपोआप मुलं शहाणे झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्ण ऐकायला तयार नाही. नंदबाबा काढून देतात. आता जमायलाच गेलं नाही. नंदबाबानं उचलला किसना आणि त्याला बाहेर द्याला ठेवून बुवा. ते पोरं तर चॉकलेटा घेऊन आधीच चालले गेले होते. एकटा राहिला होता फक्त. आता लढायचं म्हणल्यावर एकटा लढू शकतो का नाना? नाही लढू शकत. त्याला कलियुगात तर मेजॉरिटी इज द लॉ. संकलौ संघे शक्ती. या कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. काही इलाज नाही. भगवान श्रीकृष्णही आले बाहेर. असा वळाचा पार होता, उभे राहिले तिथं, एक पाय पुढे एक पाय मागे. सगळ्या गोपाळाला आला की सगळे आलेच पुढे, चॉकलेटा खात 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 सगळे भगवंताच्या पुढे. आणि या भगवंतानं केलं महाराज भाषण द्यायला सुरू. मेरे भाई और मेरे बहनो, बोलण्याची जर कला असली तर काहीही होऊ शकतं.
हे सगळे जण बघून आहेत. विढाल विढाल हो. ते बोलणं जर नुसतं पोपट पंची नसलं, जर ते खरं असलं तर मग त्याला सहाय्य होतो नारायण. महाराज उसातून निघते माणूस पण पान नाही लागत. किती मोठ्यातून निघाले पण पान नाही लाग. मरता मरता जो मार्याला आला तोच मेला. ही शक्ती असते कर्तृत्वाची. भगवान श्रीकृष्णाला आली मेरे भाई और मेरे बहनो, सगळे पोरं आले महाराजांना लागले गप्पा मारायला आणि कृष्ण लागला बोलायला. सगळे कृष्णाचं ऐकत ऐकत म्हणजे कृष्णाला सगळे कळत. निळोबारांनी अध्यक्षाचं लक्षण केलं महाराज. जाणे सकळांचेही भाव अध्यक्ष हे त्याचे नाव, अध्यक्ष हे त्याचे नाव नाव. जाणे सकळांचे हे भाव अध्यक्ष हे त्याचे नाव, अध्यक्ष हे त्याचे नाव, अध्यक्ष हे त्याचे नाव. ज्याला सगळ्यांचं मन कळतं त्याला अध्यक्ष म्हणतात, त्याला सरपंच म्हणतात, त्याला मुखिया म्हणतात. जो हेवे दावे करतो तो अध्यक्ष नाही होऊ शकत. जाणे सकळांचेही भाव, सगळ्याच्या मनातलं ज्याला कळतं त्याला अध्यक्ष म्हणतात. म्हणून शिकेल सवरेल मुरेल माणसाला, मुरेल बाईला अध्यक्ष बनवायला. आता ते रोस्टरच निघते. सरपंच बाई शिक्का घ्यायला कुठं ती असते बकऱ्या घेऊन जायला, खरंच जातात अजून तरी आहे. बकऱ्या घेऊन जायला, मेंढ्या घेऊन गेलेल्या. आता तिथं कसं जायचं, काय करायचं. मग एखाद्याला मागं राहावं लागतं, त्या माऊलीला सरपंच करावं लागतं. आणि ती माऊली म्हणजे फक्त सयाजीराव. ते कागद दिला की सही, कागद दिला की सही, कागद दिला की सही. आता तिला काय कळते सही. सचिवाच्या जागेवर सही करून टाकली सरपंचानं. आता ते काय ठेवला पुढे झालं. आता कुठं काय ज्ञान, काय अवघड काम आहे. लोकांचे ज्ञान तर एवढे कमी झाले महाराज. आता परवाची गोष्ट, आमच्या आश्रमात एका पोराचा मामा आला. ही सत्य सत्य घटना. तो पोरगा आधीच गेलेला, तो पेटी न्यायला आला. धीरज म्हणून मुलगा. त्याचा मामा आला. मला बाबा तो पोरगा काही राहत नाही. म्हणलं राहत नाही, काही अडचण नाही. आता हात होऊ शकतो. आता हात म्हणे हा राहू शकतो. म्हणलं हा कसा काय राहू शकतो. याच्याजवळ लय नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज का निघायला काय शकतो. म्हणून मग किंवा नाही 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 त्याच्याजवळ नॉनव्हेज नाही. म्हटलं नॉनव्हेज वाला उलट राहणार नाही ना. नॉनव्हेज वाला कसा करा. त्याला नॉनव्हेज म्हणजे नॉलेज म्हणायचं. नॉलेजला काय म्हणत आहे नॉनव्हेज. भगवान श्रीकृष्ण अध्यक्ष. जाणे सकळांचेही भाव अध्यक्ष हे त्याचे नाव. जो सगळ्यांच्या मनातलं जाणतो, चेहरा पाहला आपल्या सदस्याचा की मनातल्याचा ठाव घेतो, त्याला म्हणतात अध्यक्ष. मनात आलं की आपल्या सदस्याला असं वाटते आता पळून जावं, तो अध्यक्ष त्यांना पळून घेतो. जसं असेल तसं सदस्याच्या मनात. मग पळून गेल्यावर सदस्य खुश आहे हे कशावरून कळतं. सदस्याच्या बोलण्यावरून कळतं. सदस्य जर खुश नसता तर सदस्य म्हणलाच नसता काय झाडी है ना, काय ठेवून. याचा अर्थ सदस्य काय आहे बुवा खुश आहे हे अध्यक्षाला कळतं. सदस्याच्या मनातलं त्याला अध्यक्ष म्हणतात. भगवान श्रीकृष्ण जगाचा अध्यक्ष आहे. त्याला कळालं. सगळे पोरं गोळा केले. का रे पोरं हो, ही मीटिंग कशाची बसेल आहे. आधी पोरं येईल ती माहित नव्हतं नेमकं काय. बापाईने घेतलंच नव्हतं त्यात कधी. एक थोडासा सटकर पोरगा होता ते म्हणे बा पंगत असते वा, म्हणजे खाण्याच्या पोटी पंगत दिली त्याला वर्षाला. अरे ते नाही ना, दुसरं काही सांगते. गड्डा खंदी ते आमचा आजाच असते म्हणजे खदायला. काय सगळे एकत्र होत काहीतरी तेल तूप घेणे स्वाहा स्वाहा काहीतरी म्हणत येत आणि टाकतात बा त्यात. मग एक पोरगा जरा हुशार होतो, 2-4 वर्ग शिकेल. ते म्हणजे इंद्राचा यज्ञ असते. हा इंद्राचा यज्ञ. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं भाऊ इंद्राचा यज्ञ हे चूक आहे, गोवर्धनाचा करायला पाहिजे. पोरं म्हणलं खरं हे म्हातारे ऐकतील काय. अरे आपण एवढी मेजॉरिटी झाल्यावर म्हातारेचं काय घेऊन खाल्लं. अख्खे पोरं गेले. बदलला कायदा. गोवर्धनाची पूजा ठरली. गोवर्धनाकडे सगळी पूजा घेऊन सर्वजण निघाले. गोवर्धनाची पूजा केली. पूजा झाली. पूजा करून वापस आले. संध्याकाळचा टाइम झाला. मेघ आकाशामध्ये जमा व्हायला लागले. गळगळ 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 मेघ गर्जना व्हायला लागली.
सगळ्या लोकांच्या मनी आलं. पाऊस कसा होईल हे तर माहीतच नाही, पण असे ढग सुद्धा मी माझ्या हयातीत कधीही बघितलेले नाहीत. असे ढग जमा झालेले महाराज. इंद्रानं आज्ञा दिली होती, गोकुळीचा ठाव उरवणे दिन. गोकुळ हे नकाशातूनच संपलं पाहिजे असा इंद्राचा आदेश होता. मेघ आकाशामध्ये जमा झालेले आहे. सगळ्या कोरईला वाटला आता जर काय पाऊस आला की म्हातारे घरात हाणतात आपल्याला. कोरईनं आपलं आपलं घेतलं, काय घ्यायचं ते एवढं तेवढं हातात निघले घराच्या बाहेर. कुठं आले सगळे? कृष्णाकडे. कृष्णा आता बघ हे काय परिस्थिती निर्माण झाली. भगवान श्रीकृष्ण म्हणले चिंता करू नका, 14 गावांना सांगा म्हणा पूजा कोणाची केली आपण? गोवर्धनाची. गोवर्धन आपल्याला राख. आले सगळे गोवर्धनाकडे आणि गोवर्धनाच्या पुढे हात जोडून उभे राहिले भगवान श्रीकृष्ण. त्या गोवर्धनाला म्हणतात, महाराज आमचं रक्षण करा. झाला का? डोंगर कसं काय रक्षण करणार आहे? एक पात्री नाटक. हा कृष्णाच म्हणे रक्षण करा आणि कृष्णाच म्हणे ए तो म्हणते की डोंगर उचला म्हणजे मला उचला आणि माझ्या खाली या. एक जण म्हणले का ते गोवर्धन उचलले का? गोवर्धन कंपनीची छत्री आहे का? टुचकन बटन दाबलं की उचलली. डोंगर उचला. अरे उचला तर खरी. आणि गेला महाराज. नुसता हात लावला. पर्वताशी हात लाविला अनंते. पर्वताशी हात, पर्वताशी हात लाविला अनंते. हा पर्वताशी हात, पर्वताशी हात लाविला अनंते. पर्वताची हात, पर्वताची हात लाविले अनंते. पर्वताची हात, पर्वताची हात लाविले अनंते. जायते वरते आपे आप, जायते वरते आपे आप. जायते वरते आपे आप, जायते वरते आपे आप. आपे आप पर्वतासी हात, पर्वतासी हात लाविला अनंते. पर्वतासी हात, पर्वतासी हात लाविला अनंते. जायते वरते आपे आप, जायते वरते आपे आप. जायते वरते आपे आप, जायते वरते आपे आप. आपे आप पर्वताची हात, पर्वताची हात लाविला अनंते. पर्वताची हात, पर्वताची हात लाविला अनंते. पर्वताची हात लाविला अनंते. आणि जायते वरते आपे आप. आता डोंगराला नुसता हात लावला महाराज. आता देवाची आज्ञा ते डोंगर असं आपोआप वर 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 आपोआप म्हणजे देवाच्या शक्तीनं चालला होता, पण कोणाला काही कळालं नाही. आपोआप वर 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 गेला महाराज. वर जायला लागला की लोकायला वाटलं लोक आपल्यामध्ये पावर आहे गळ्या. एक जण म्हणला 8 दिवस झाले बदाम खायला लागलो. कोणी लोकांची काय बदाम मध्ये खरं मा पंजा म्हणे बदाम मध्ये शक्ती असते, पण ते आज कळालं डोंगर उचलू शकतो मी. मग काय महाराज लोक कणून कणून उचलायला लागले. त्याला वाटलं आपणच उचलून राहिलो. चुंबळ नव्हती कायला, धोत्र खोलून सोडून चिंबळा करून ठेवल्या असे डोके लावून. काही ना गुटकी जे होते त्यांनी दगड पायाखाली घेतले, काठ्या लावल्या, अशा ताणून धरल्या आणि एकमेकाची गोष्टी करू खायला. का आपल्याला माहितच नाही रे माणूस आधी काय म्हणते ते केल्याने होतं आहे रे. आधी केल्याची वाळूचे कणा रगडीचा तेल ही कडे. थांबा तुमचं तेल गळणार आहे. म्हणजे लावलं उचलायला, केलं सुरुवात. असे उचलायला लागले सगळे. अरे वा अरे वा अरे वा अरे वा असे कणू कणू उचलत कणू कणू. तेवढ्यात एका जणाचं लक्ष गेलं किसनाकडे. एका दगडावर उभा आणि ते हुडा चरणी असं दीडका पाय केलेला आणि असं केलं महाराज त्यानं फक्त. राखिता बोधने ओ इंद्र कोप लाभारी. मेघ जोकडाडीला शिळा वर्ष लाधारी. राखिले मुकुळ हो नक्षी धरी लागिरी. निर्भय
भया लोक पाळ अवतरले हरी. जय देव कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता आरती व वाणी तो तुझ देवकी सुता. हो इंद्र कोपला भारी मेघ जो कडाडीला शिळा वर्षला धारी. राखिले गोकुळ ओ नखी धरियेला गिरी. देवानं गिरी कशावर धरला? नखावर धरला. असा पाय केलेला महाराज. नख नखी बोटी नाही म्हणले, बोटी हाती नखी करंगडीचं ते नख असं नखावर डोंगर धरला. आणि गावातला एक मुख्य माणूस होता भाऊ, कोणातरी पार्टीचा अध्यक्ष अशी. त्यानं पाहिलं ते किसनाकडे, बाप्पा काय ढंगडे करते हे पोरग. त्याला एरवी तर नाटकं सुचतेच, त्याच्यामुळे तर हा अकाल आलाच भोवती आपला. हा एवढं मोठं संकट यानं पूजा चांगली म्हणून कुठं नाही झाले. पण इथं येऊन आता व्यवस्थित उभं राहावं का नाही, तर नुसतं नख लावून उभा राहिला. महाराज महाराज हे बेकार आहे. माझं ती लोक नंदबाबाच्या अपोजिट पार्टीतले असतील काही, दुसऱ्या पार्टीचा एकमेकाला असं पाहिजे. ते नंदाचं पोरग पाहिजे. मग आता एक समजा याच्या पार्टीतला दूर उभा आहे तिथं डोंगराला हात लावून. आता ते काय कुठं कोणी कुठं कोणी कुठं असं संकट आल्यावर का पार्टी आहे. मग याला कळालं की हिने घरी आपल्या पार्टीचं आहे. मग त्याला जाऊन सांगायला पाहिजे. मधातले माणसं दुसऱ्याच्या पार्टीचे आहे. तिथं 100 वर धोत्राची तर चुबड करेल ना, असा असा करून हिने करेल. आणि हिने करायला म्हणते ते नंद तुझ्या ओळखीचा आहे ना. हा हाय, नाही मोठा माणूस आहे पण आपल्याला म्हणते देते खुर्ची बसायला. त्याला सांग ना ते पोरग त्याचं, सगळे लोक त्याच्याकडेच पाहून राहिले. हे बोट करून बसलेले येड्यावानी उग त्या पोराला म्हणा. आणि ते दिसते चांगलं गोंडचं, ते सगळे लोक त्याच्याकडे पाहते. बा एखाद्याचं जर कधी वाया गेलं तर. तेवढ्यामध्ये महाराज एका जणानं पाहिली राधा उभी आहे तिकडं. राधा एकटीच उभी आहे. राधा उभी आहे. एक जण म्हणे भाऊ त्या राधा उभ्या ते पाहून राहिले. हे सगळे लोक त्याच्याकडे पाहतील. ते जर काय लोकांचं लक्ष जर वेधल्या गेलं, यायचं जर पकड ढिली झाली ना, टमाटा केचपच. की पाऊस वेगाचा गेला कुणीकडं, आपलाच बजेट जागीच होणार आहे. आता काय करायचं? मग ते म्हणलं मी म्हणतो बा नंद बाबाला की तुझ्या पोराला खाली बस म्हणा. आता ते म्हातारा येणे घरी तिथे उभा, ते पुन्हा असं 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 करत गेलं नंद बाबाजवळ. म्हणते नंदा काय ते किसनाला खाली बसून उगच उभा आहे. ते थकीन लहान पोरग आहे, लाडाचं तू ते पोट त्याचं दुखत नसेल का बरं, कशाला उगच उभं राहिलं. लोक त्याला लोकांनं हे केलं बा, आपण बी काहीतरी मदत करा म्हणून ते उभं राहिलं. नंद बाबाला म्हटलं बरोबर आहे बाबा, पुऱ्याला कोण तारा द्यायचा उगच काम नाही कदा नाही. ते म्हणतात ना ते बैल काय ते घोडी मेली व ज्यानं शिंगरू मेलं येर झारीनं, उगच याचं होऊ नये असं. कृष्णाला जाऊन सांगितलं किसना ऐ किसना करंगुडी खाली घे बरं, बस बरं. त्या आई बसायला तिथं आईच्या मांडीवर जाऊन बस बरं, तू जा बरं आईच्या मांडीवर जाऊन बरोबर. कृष्ण म्हणला मग मी काढून घेऊ का हे? आता त्याला माहित आहे हे येडे येत, पण आपण तर नाही येडे. कृष्णानं करंगडी काढली नाही, अशी केली. कशी केली कशी केली अशी केली, फक्त अशी केली महाराज. असं म्हणजे ते लाईट जाते आणि येते ते चेंजर म्हणतात का त्याला, चेंजर. तो चेंजर टाका इतकी फक्त अशी केली महाराज. अशी करता बरं गळगळ 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 गोवर्धन हालायला लागला. दगड माती झाड झुडप त्या डोंगरावरून खाली येऊन गळागळ गळागळ पळायला लागले. ही नगरी पुंग पळत सुटला का आपण केलं. हे तर या किसन्यानं उचलेलं आहे. पण आपण नंद बाबा लागले इनेगरी शोधायला. इनेगरी गायब. इनेगरी गेला दुसऱ्या जोडतो नव्हता का 100 वर गेला त्याच्याकडे हात लावित लावित. तो तर खालीच बसला चटकन. त्याला माहिती आपल्या हाती काही नाहीये. ते बसलं महाराज असं इकडं तिकडं बाहेर राहिलं. भगवान श्रीकृष्णांना असं केली. सगळ्यांच्या ध्यानात आलं की आपण कोणी काही करत नाही, आपण फक्त अभिमान धारण करतो. हे सगळा करता करविता कृष्ण आहे. सगळे पटा 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 सगळे खाली बसले. ते शहाणे होते. एक झटका घडला तर पटा 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 खाली बसले. आपण येडे, झटक्यावर झटके बसतात पण आपण पटा पटा नाही बसत. आपण झटा झटा झटत राहतो. एका दिवशी निघणार आहे तेल आपलं बी. त्यापेक्षा मस्त निवांत बसा. किसनानं उचलेलं आहे सगळं. विठाला विठाला हो बसले महाराज सगळे खाली. एकटा कृष्ण उभा आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं महाराज आता सगळं कृष्णाचं आहे कळल्यावर मग विषयच उरला नाही. पार्ट्या गिरट्या सगळं गायब झालं. सगळे एक झाले. सगळे कृष्णाकडे बघत राहिले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले,
3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, 7 दिवस कोणी खायला मागाना, प्यायला मागाना, काहीच नाही. फक्त कोणाकडे बघत होते? भगवान श्रीकृष्णाकडे बघत होते. तहानही नाही, भूकही नाही, कोणाला काहीच कसं काय लागाना असं कोणतरी तुकोबारायांना विचारलं आणि तुकोबारायांनी उत्तर दिलं. भूक ना तहान कृष्णाची आसुके भूक नाही तहान सुखे भूक नाही तहान सुखे भूक नाही तहान कृष्णाची आसुके भूक नाही तहान कृष्णाची आसुके भूक नाही तहान सुखे भूक नाही तहान कृष्णाची सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे सदा समाधान सकळांचे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम सदा समाधान सकळाचे सदा समाधान सकळाचे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम जय विठोबार कुमार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई श्री दामोदर महाराज श्री गुरु वक्ते महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. कृष्णाची सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे. तुकोबाराय म्हणतात हे जे 7 दिवस बसलेले होते, एक सांज जर हुकली, एक सांज जेवायची वेळेवर जर मिळालं नाही तर माणसं कसे बायकाईवर तनफन करतात. म्हणजे हिंमत असली तर करतात समजा, नाही तर मग आतल्या आत तरी तनफन करतातच की नाही. भूक लागल्यावर एक सांज हुकली तर इथं किती सांजा हुकल्या होत्या. 7 दिवस महाराज बिना अन्न पाण्याचे गेले. तरी यांना भुका का लागल्या नाही? कृष्णाची सुखे भूक नाही तहान
सदा समाधान सकळांचे. सदा समाधान. आता समाधान होत होतं सगळ्यांचं, त्यामुळे दुसरीकडे जायचं काही कामच नाही. आता एखादा माणूस टीव्ही पाहायला बसला आणि नेमकं त्याला जे पाहिजे ते चॅनल लागलं, मग ते बदलू येईल काय चॅनल? तेच पाहत बसते. तसं आता सगळ्यांना सुखाचं चॅनल पाहिजे असते, पण याच्यासारखा सुखी कोण आहे महाराज? भगवान श्रीकृष्णाचं सुख यांना भोगायला मिळालं. चॅनलच बदलीनात कोणी, टाक त्याच्याकडेच पाहायला लागले. कृष्णाची या सुखे भूक नाही, कृष्णाची या सुखे तहान नाही. बरं, भूक नाही तहान नाही हे तर झालंच झालं, अधिक त्यांना काय काय कळत नव्हतं. कृष्ण सुखामुळे अभंगाचं दुसरं चरण. कलेची नाजी झाले किती दिवस, कडल्याची नाजी झाले किती दिवस, कलेची नाजी झाले किती दिवस, कलेची नाजी झाले किती दिवस. बाहेर नवासा, बाहेर नवासा, विसराली विसराली माझी वाणी तू देवर निघून नाम, माझी वाणी तू देवर निघून नाम. बाहेरील वास, बाहेरील वास, विसराली विसराली माझी वाणी तू देवर निघून नाम, माझी वाणी देवर निघून नाम. कळलेचे नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. तुकोबाराय म्हणतात दिवस किती झाले हेही कळालं नाही. कळलेचे नाही झाले किती दिवस, बाहेरील वास विसरली. विसरली, विसरणं हा एक व्हायरस आहे आपण म्हणू. भगवन नामानं भगवन दर्शनानं हा व्हायरस इतका घुसला, तसं मोबाईलमध्ये व्हायरस घुसला की सगळ्या फंक्शन करप्ट करून टाकतो, तसं भगवत स्मरणाचा व्हायरस जर जीवात घुसला तर हा करप्ट करत करत कुठपर्यंत जातो. अगदी तुकोबाराय म्हणतात हे दिवस न रात्र सोडा, यांना जन्म मरणाचंही भान राहिलं नाही. अभंगाचं शेवटचं चरण. रुकमाचा तुका मनी झाला, विसरू माता तुका मनी झाला. करू कमाचा तू कमली झाला, विसरू कामाचा तू कमली झाला, विसरू कामाचा तुका मनी झाला, विसरू कामाचा तुका मनी झाला. विसरू कामाचा तू कमली झाला, विसरू कामाचा तू कमली झाला. उद्योग राहिला जावे आवे, उद्योग राहिला जावे आवे, उद्योग राहिला जावे आवे. माझी वाणी तुझे पर निघून नाम, माझी वाणी तुझे पर निघून नाम. काय
काही 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 आयसे देई प्रेम काही ऐसे देवी प्रेम प्रेम काही कडा ऐसे देवी प्रेम का ऐसे देवी प्रेम काही काळा काही माझी वाणी तुझे भरली गुणगा माझी विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला जावे यावे तुकोबरांचा विसरू कामाचा. या भगवंताच्या स्मरणानं या दर्शनानं कामाचा विसर झाला. येण्या जाण्याचा सुद्धा उद्वेग म्हणजे येऊ जाऊ वाटत नाही. या जगाच्या हितासाठी येतो, जगाच्या हितासाठी जातो. नाही तर आम्हाला जाण्या येण्याची सुद्धा काही आनंद राहिलेला नाही. असं हे भगवान श्रीकृष्णाचं सुख मिळाल्यामुळं गोवर्धनाखाली 7 दिवस कुठं गेले हे त्या 14 गावातील लोकांना कळालं नाही. ही झाली एक लीला महाराज. अशा अनेक लीला भगवंत काय काय लीला करत होते. वृक्ष निलयन मर्कटोत्प्लवण अहममिक स्पर्श भ्रमण आपण सांगितलं. ह्या सगळ्या अनेक प्रकारच्या लीला करत असत. काही गावात, काही गावाच्या बाहेर वेगवेगळ्या लीला, काही जंगलामध्ये. फार कधी कधी भगवंत क्रिकेट खेळत महाराज. तर त्या क्रिकेटचं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. या भगवंत काय करायचा म्हणे, क्रिकेट खेळायला लागला की बॅटिंगला उतरायचा. वर्णन केलं संतांनी. म्हणजे फिल्डिंग म्हणलं की ह्यो करीतच नव्हता. सगळा तू तिथं तू तिथं तू तिथं तू तिथं, ह्यो आपला झाडाखाली चालला जाईल. आणि बॅटिंग म्हणलं की सगळ्यात दोन्ही बाजूने बॅटिंग करायचं. गोपाळ म्हणायला लागले ना, का रे कृष्णा तू बॅटिंग फिल्डिंग करूनच नाही राहिला. भगवंतांनी उत्तर दिलं, चेंडू धरा ऐशे सांगतो सकळा. सगळ्यांना म्हणतो चेंडू धरा, चेंडू धरा म्हणजे फिल्डिंग करा. पण आपण निराळा एकलाची. हा मात्र वेगळा राहतो. का? कारण चेंडू म्हणजे विकार, आणि विकार हा फक्त जीवाकडे येतो, देवाकडे विकार जात नाही. त्यामुळे देवाकडे बॉलच येत नाही तर फिल्डिंग काय करून देऊ. जीवाकडे जातात हे बॉल विकाराचे. म्हणून तुम्ही फिल्डिंग करा, चेंडू धरा ऐशे सांगतो सकळा. पण आपण निराळा एकलाची. आपण मात्र फिल्डिंग करत नाही, कारण याच्याकडे कोणताही विकार येत नाही. चेंडूचा विकार आपल्याकडे येतो. सगळ्यांना फिल्डिंग करायला सांगायचा, असे वेगवेगळे खेळ खेळायचा. आणि खेळ खेळणं झाला की मग सगळ्यांना आठवण यायची, देवा आता भूक लागली रे. मग झाली आता वेळ म्हणती ना शिदोऱ्या. त्या शिदोऱ्यात किती पदार्थ असत साधू संतांनी वर्णन केलं महाराज. दोसेलू, पुड्या, घृतपुऱ्या, चिरोट्या, फेन्या, घाऱ्या, घारग्या, वेट निंगे, दोसेलू, पुड्या, हे एवढे प्रकारचे पदार्थ असत. काला 12 प्रकारचा होता महाराज. आता किती आठवतात की दध्योदन काला, मुग्धोदन काला, पारमण्योदन काला, अष्टोत्तर शतसहस्त्रोदन काला, दिव्योदन काला, म्हणजे 1108 पदार्थ. अष्टोत्तर शतसहस्त्रोदन काला, पारमण्योदन काला 156 पदार्थाचं मिश्रण करायचे. इतके पदार्थ गुराख्याजवळ असत. गुराख्याजवळ कळतं ना तुम्हाला. हे गुराखीच की नाही, ढोरकी, ढोर वाळायला गेलेले, त्यांच्या डब्यात एवढे पदार्थ निघत असत. किती? 1108. आता तो नोकरीवर जाणारे डब घेऊन जाते. डब्बा डब्बा भेंड भाजी, गवार भाकर. काय जर अख्ख्या ऑफिस मधले जर डबे गोळा केले तर भेंड गवार पालक गोबी, भेंड गवार पालक गोबी, चपाती चपाती चपाती. त्याला तर काही पर्यायच नाही. खूपच निघली एखाद्याच्या याच्यामध्ये भाकर निघल. आणि आता तुमच्याकडे आहेच थोडंसं
काय तुमचं नशीब आहे बा, त्या मांड्याचं ट्रेंडच जाईना बुवा आज. सगळीकडले सगळ्या पदार्थाची ट्रेन चालली, म्हणजे काही दिवस येतं रंगतं चाललं जातं, पण मांड्याची जागा काही अजून कोणी घेईना बुवा. कमाल आहे. आणि त्या करणाऱ्या माऊलीची बी तुमच्या सगळ्याच्या चरणावर आमचं मस्तक आहे बुवा. काय करतात बाप बाप बाप. या बाया आल्या आमच्या आश्रमामध्ये तुमच्या गावातले ते करायला. ते हे नव्हतं मडकं, म्हणलं आता हे मडकं नाही, म्हणलं ह्या बाया आता म्हणतील ते मडकं नाही घागरच नाही. पण काय हुशार बाया महाराज. आश्रमात कढई होती, कढई घातली न पालथी, कढई चुलीवर आणि एकदम घागरी सारखी केलं बा सुरू. आणि मग आमची आई म्हणते हे तर सोपंच आहे, हे काय लागले असं सगळं मला येत नाही. बापूची आई म्हणते ते असं असं सोपंच आहे, पहिले उलटून धपा, म्हणजे ते टाकलेला उलटा बा. आमची आई गेली लगे मस्त पैकी, नाही बाया नसतील आईला, अशी गेली त्याच्याजवळ आणि उलटायला नुसता असा केला, जो सन 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 करायला लागली. उलटाचा मेळ लागा ना, तर करायचा काय. मग थोडं यांनी खूपच म्हटलं की बा करा करा करा, तर आमच्या आईनं घेतला एक हातामध्ये, इकडं बोट आणि तिकडं बोट झालं, लागला मांडा लटकायला. मी आईला म्हटलं राहू दे बा, पोरं खातात सुका पोटानं, तर त्याचा काही नाश करू नको तू, ते राहू दे द्यायच्या हिशोबाने. असे मांडे केले महाराज. काय त्या पदार्थात काय बरं, पुरण आणि तेच गहू की नाही. आमच्याकडे बी ते असते ना, पुरण असते गहू असते, पण आमच्याकडे पुरण एवढं उंडा एवढा, त्याच्यात ऍडजस्टमेंट करू 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 कस तरी घालतात. म्हणजे 95 नंबराचा माणूस 35 नंबराच्या बनेलमध्ये घातल्यावानी, आणि कसा तरी घालायचा आणि कस तरी करायचं. आणि परतत असताना आणि एवढासा उंडा तो राहिलेला, ते उंडा जातो निघून, नुसतं पुरणच परतत बसतेत. मग त्याच्यापेक्षा पुरणच तळत बसा की. पण काय महाराज या मांड्याची कमाल आहे बा, अवघड काम आहे हबा. काय देवाची म्हणजे एक चमत्कारच आहे हा मांडा, हा विषय. एवढाला मांडा महाराज. परत दुसऱ्या दिवशी कवर करून खाऊ घातले आम्हाला ते रोडगे त्याला बी बारीक पीठ आणि हे इतके. आता आम्ही हर चौथ्या दिवशी करायला लावतो. त्याला कालच आईल म्हणलं हा बा कोणाचं असू नसो बा, आपल्यासाठी 2 तरी करावं. आमच्या आईला करायला लावतो असे दिव्य रोडगे महाराज, की नुसते हातच म्हणजे तब्येत बिघडायला बसली असे जेवण होतात. असा मांड्याचा पदार्थ आहे. असं कुठून विषय निघाला की आपला. बट डब्यात काय निघणार आहे, आज ड्युटीवर जाणार आहे, भेंड चपाती गवार चपाती, त्या काळात दोसेळू पुड्या वृतपुऱ्या चिरोट्या फेन्या घारग्या वेठणिगे असे 1108 पदार्थ. गुराख्याही जवळ असं ढोरक्याचं ढोर चारणारे जवळ, आता ड्युट्या करणारे जवळ नाही, सगळे एकत्र करत. आणि भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना गोल बसवत, समोर छोटे गोपाल आणि मागे मोठे गोपाल. याचे 2 कारण. एक कारण असं की ते फक्त जेवायला आलेले गोपाळ नसत, ते देवाला पाहायला आलेले गोपाळ. मग मोठा गोपाळ पुढे आणि छोटा गोपाळ जर मागे असला, तर मोठ्या गोपाळ जर पुढे, तर छोट्या गोपाळाला उडी मारून कृष्णा पाहावं लागेल. मग उडी मारणारा किती मारू दे माणिक बाबा, 1 मारू दे, 2 मारू दे, 3 मारू देईन, ते बी साधा माणूस असला तो. आणि महाराज असला तर एका वेळी तेव्हा लोक पाया पडत येत आमचे. आता परवाचीच गोष्ट, आम्ही एका ठिकाणी गेलो कीर्तनाला आणि कीर्तन महाराज होती सोबत एक. आता आम्ही बसलेलो, आता आम्ही त्या गादीवर बसलो, त्यांनी आम्हाला बस दिलं त्यांच्या गादीवर की बुवा मला ज्येष्ठ आहात तुम्ही वगैरे वगैरे म्हणून. आता आमच्या पोराला काय ते मला गंध बिंद हे ते लावताना मी काही काम सांगली, त्या गादीला लागला पाय यायचा माझ्या गादीला. लोक पाया लागत आहेत म्हणे त्या गादीच्या, तुम्ही त्याला लाता मारून राहिले. आता तूच म्हण बाबा पाया लागत होते. त्या पोराला म्हटलं बा कांतीला रे पेट्रोल पंपावर झोपू, गाडी उभी करून झोप आली तर. पण या बाबाकडे काही येऊ नाही कधी. पोरं असे 12 तासात असे थरथरच कापायला लागले ना, इकडे गेले की इकडे नका जाऊन तिकडे ना. ब्रह्मचारी साधूचं असं असते मानिक बाबा, विठाला 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 आमच्यासारख्या संसारिक साधू एखाद्याचं लेकरांना आमच्या अंगावर शीस उभी केली तर काही अडचण नाही. माय धुन काळ मी बापूरा कीर्तन करतो, काही अडचण नाही. अशी स्थिती महाराज. छोटे गोपाळ पुढे, मोठे गोपाळ मागे. लहान्या गोपाळांना देव चटकन दिसायचा पाहायला पण, आणि पंगत वाढायला पण. पहिल्यांदा नियम आहे, पहिली पंगत लहान लेकरायची असावी, दुसरी पंगत ही बायेची म्हणजे गर्भवती स्त्रियांची असावी, तिसरी पंगत स्त्रियांची असावी, चौथी पंगत म्हाताऱ्या माणसाची असावी, 5वी पंगत पाहुण्यांची असावी, 6व्या पंक्तीत तुमच्या माझ्यासारख्या डिंगराईनं बसावं. पण आता गोंधळ असा, लेकराला उठून देते, पण शास्त्र आहे पहिल्या पंक्तीत लेकरू असावं. तर त्या काळात लेकरांना पुढे असा त्यांना वाढत असत.
आणि असा त्या ठिकाणी काला होत होता. तो मुख्य काला होता. आपण भगवंताला प्रार्थना करू की हे प्रभू, आमच्या समोरही हा गौण काला आहे, या काल्यात तू उतर आणि याला स्पर्श करून या काल्याला मार्ग बनवून आमचा प्रवासही त्या मुख्य काल्यापर्यंतचा हो आणि आम्हीही मुक्त हो, अशी भगवंताला आपण प्रार्थना करू. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसं चिंतन करता आलं तसं मी करण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर नाही. बोलिले लेकुरे वेड्या हो आकुडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. हे शेवटचे वाक्य लय सांभाळून बोला लागतात. आमच्या आश्रमात तुमच्याच भागातला एक पोरगा होता. कुठला रे आपला, कोण्या गावचा रे? गावाचं नाव सांग, पोराचं नाव काय सांगता? हा, छावडी ना. त्याचं कीर्तन प्रत्येक रविवारी आमच्या आश्रमात 3 कीर्तन असतात प्रॅक्टिसचे पोरायचे. आता लय पोरं असतात, एका रविवारी एक जर केलं तर त्याचा नंबरच नाही यायचा 2 वर्ष. पण 3 कीर्तन असतात एका दिवशी. त्याचं कीर्तन सुरू, माझं जाणं येणं, मग मी एक येऊन बसलो असा मागे बसलो. त्यानं मला पाहिल्यावर म्हणते जे काही योग्य असेल म्हणे ते सगळं माझं आहे म्हणे, आणि जे अयोग्य असेल म्हणे ते सगळं बाबाचं आहे. मी बसलो होतो, सगळं बाबाचं आहे म्हणे, अयोग्य असेल ते एवढं बोलतो म्हणे, आणि माझे पाय म्हणे बाबाच्या मस्तकावर ठेवतो आणि बस म्हणे कीर्तनाला पूर्ण विराम देतो म्हणे. असं ते घाई ते यानं होऊन जातं. म्हणून भानावर राहत होते. म्हणलं उगच असं नॉनव्हेज नसल्यासारखं माणसानं वागायला नाही पाहिजे. असो तर आनंदाची गोष्ट आहे. असा ऊन अशी गरमी तरी लोक तुम्ही स्थिर राहिले, कडेनं सुद्धा बसलेले आहेत. सगळे वाट पाहून राहिले की कीर्तन कधी सुटते आणि महाप्रसाद आपण कधी घेतो. तर महाप्रसाद असो, कीर्तनाचे शौकीन आहेत, नाहीतर कीर्तन आवडलं नसतं तर घरी जाऊन बसले असते. पंगत बसल्यावर कळतेच आपल्याला आहेत. आणि अजून दुग्ध शर्करा योग न्यायाने आमचे स्नेही परमार्थ स्नेही श्री हरिभक्त परायण नानासाहेब दहिवेलकर ना, आमचे जुने परिचित चिरपरिचित आहेत. दहिवेलकर नानांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यामुळे अधिक आपल्या आनंदाला भरतं अशा प्रकारे चढलं. आणि तुम्ही गावकरी मंडळी जो हा वर्षानुवर्ष सप्ताहाला रंग आणता, बघतो आहो मी कसा होता. म्हणजे मला कळते 7-8 वर्ष तर मीच झाले बघून राहिलो, वर्षाला येतोच मी. तर दिव्य आनंद आहे. असाच दिव्य अशा प्रकारचा वाढवत राहावा हा तुमचा सप्ताह, अशी मी भगवंताला प्रार्थना करतो. कारण तुमचे कार्यकर्ते मंडळी मी पाहिलं, खूप धडाडीचे आणि खूप प्रेमाचे आणि खूप चिकाटीचे आहे. तर न पाहिजे पडो दिला बुद्धीचा पालट. तुम्हा कार्यकर्ता मंडळीच्या बुद्धीत पालट पडू नये आणि उगच काही करत कामा नये. तर जसं चालू आहे, दामोदर बाबांनी जो मार्ग दाखवला, बाबांच्याच पावलावर पावलं टाकत याच मार्गाने असा हा धर्म प्रचार मग सुरू ठेवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.